माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आपलं स्वागत आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आपण अभ्यास करत असताना सिंगल फेज AC पॅरलल सर्किट ह्याच्यामध्ये आपण पॅरलल सर्किटचा एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. तर सगळ्यांनी प्रॉब्लेम पाहावे. सर्वजण इकडे सर्किट पाहून घ्या. पॅरलल सर्किट दिलेलं आहे. पॅरलल सर्किटमध्ये 1, 2, 3 तीन इम्पिडन्स दिलेले आहेत. इम्पिडन्स Z1, Z2 आणि Z3. हा Z1, हा Z2 आणि हा Z3 तीन इम्पिडन्स दिलेले आहेत. 230 व्होल्ट सप्लाय ॲट एन अँगल ऑफ 0 डिग्री. I टोटल करंट आहे. I1 आणि I2 दोन ब्रँचमध्ये जातात. इकडे पहा, हा पहिला Z1 ला I1 करंट जातोय, Z2 ला I2 करंट जातोय. ह्याच्यामध्ये तिन्ही इम्पिडन्स एकत्रित आणून आपल्याला ह्याच्यामध्ये I टोटल करंट, I1 ब्रँच करंट, I2 ब्रँच करंट 2 पॉवर फॅक्टर ऑफ दिस सर्किट हा आपल्याला काढायचा आहे. आणि त्याच्यानंतर शेवटला फेजर डायग्राम ड्रॉ करायचा आहे. तर आपण सुरुवातीला गिवन डाटा घेऊया. एक्झाम्पल सॉल्व करत असताना आपण सुरुवातीला गिवन डाटा घेऊया. त्याच्यामध्ये Z1 इज इक्वल टू 6 + 8J. Z2 इज इक्वल टू 4 - 7J. Z3 इज इक्वल टू 3 + 5J. सुरुवातीला हे जे दिलेले गोष्टी आहेत हे रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये आपण फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये त्याला पोलारमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. चला, शिफ्ट कॉम्प्लेक्स पोल 1 नंबरला 6,8. बघ हे किती येतोय. R इज इक्वल टू 10 ॲट एन अँगल ऑफ 53.13. हा Z1 आपला. Z1 इज इक्वल टू 10 ॲट एन अँगल ऑफ 53.13. तसेच Z2 बघा 4 - 7 आहे. शिफ्ट कॉम्प्टर असतोच. शिफ्ट पोलार 4, -7. पहा आन्सर येतोय. R इज इक्वल टू 8.06. R इज इक्वल टू 8.06 ॲट एन अँगल ऑफ -60.25. ॲट एन अँगल ऑफ -60.25. त्याच्यानंतर Z3 बघा, पोलमध्ये 3 + 5 आहे. 3, 5. ब्रॅकेट कंप्लीट. आन्सर R इज इक्वल टू 5.83. हा Z2 आहे. Z3 इज इक्वल टू 5.83 ॲट एन अँगल ऑफ, अँगल पहा 59.03. दिलेला तीन इम्पिडन्स रेक्टँगल फॉर्ममधून आपण पोलार फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घेतलेले आहेत. तर आता आपण त्या सर्किटकडे लक्ष देऊयात. टोटल इम्पिडन्स कसं काढता येतो आपल्याला पाहावे. पहिला आणि दुसरा दोन्ही इम्पिडन्स एकमेकाला पॅरललमध्ये आहेत. कसं आहेत? पॅरललमध्ये. आणि तिसरा इम्पिडन्स हा 2 पॅरलल प्लस सिरीज आहे. तर टोटल इम्पिडन्स आपल्याला फॉर्म्युला असा येतो. टोटल इम्पिडन्स पहा, Z इज इक्वल टू Z1 पॅरलल Z2 अधिक Z. हा आपल्याला टोटल इम्पिडन्स काढण्यासाठी असलेला फॉर्म्युला आहे. तर आपण काय करूयात, ह्या गोष्टीचा Z1 पॅरलल Z2 ह्याचं आपण सॉल्व करून घेऊयात. चला तर त्याचा फॉर्म्युला लिहून घेऊ. Z1 पॅरलल
Z2 is equal to Z1 into Z2 upon Z1 plus Z2. इथे Z1 Z2 आपल्याला दिलेला आहे इंटू पहा Z1 पॅरलल Z2 इज इक्वल टू Z1 जो आहे इथे इंटू असल्यामुळं आपण पोलार फॉर्म घेतोय 10 ॲट एन अँगल ऑफ 53.13 इंटू Z2 जो आहे 8.06 ॲट एन अँगल ऑफ -60.25. ओके, सर्वजण इकडे पहा. ओव्हरऑल अपॉनमध्ये येतोय. आता Z1 प्लस Z2 दोन गोष्टी दिलेत. Z1 प्लस Z2 आपण कसं लिहायचं हे थोडं इकडे पहा. इथे लक्ष द्या. Z1 प्लस इथं प्लस असल्यामुळे इथं रेक्टँग्युलर फॉर्मच घ्यायचं आपण. 6 प्लस 8J अधिक 4 मायनस 7J. पहा Z1 पॅरलल Z2 इज इक्वल टू रियल व्हॅल्यू एकमेकाला गुणाकार होतोय, अँगल एकमेकाला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन होतोय. 8.06 इंटू 10 8.06 इंटू 10 उत्तर येतोय 80.6 ॲट अन अँगल ऑफ इथे पहा 53.13 इथं प्लस आहे पण प्लस ब्रॅकेटमध्ये मायनस इथं प्लस ब्रॅकेटमध्ये मायनस ऑफ 60.25 मायनस 7.12. पहा मायनस 7.12 ओव्हरऑलमध्ये इथे 6 प्लस 4 बा हे 6 प्लस हा 4 10 प्लस 8 मायनस 7 म्हणजे 1 10 आणि J. ह्याचा आपण रेक्टँग्युलर फॉर्म टू पोलरमध्ये कन्वर्ट करून घेऊया. पहा पोलर 10 प्लस J 10,1 आन्सर येतोय R इज इक्वल टू 10 अँगल 5.71. आपण लिहून घेऊया R इज इक्वल टू 10.04 ॲट एन अँगल ऑफ 5.71. हे ज्या डिवायडेडमध्ये असल्यामुळं Z1 पॅरलल Z2 हा एकमेकाला भागाकार होतोय. 80.06 डिवायडेड बाय 10.04 आन्सर येतोय 7.97 ॲट एन अँगल ऑफ -7.12 मायनस ऑफ 5.71 आन्सर येतोय -12.83 -12.83. हा तुमचा फायनल इम्पिडन्स आलेला आहे. सॉरी Z1 पॅरलल Z2 आलेला आहे. फायनल इम्पिडन्स अजून पुढे काढायचा आहे. हा Z1 पॅरलल Z2 आणि ते हे पोलार फॉर्ममध्ये पहा. हे कोणत्या फॉर्ममध्ये आहे? पोलार फॉर्ममध्ये. इथं आलेला पोलार फॉर्म आपण रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये कन्वर्ट करून ठेवायचा. पहा कसं करायचं ते. 11 पॉइंट हे पहा शिफ्ट रेक्टँगल करायचं आपल्याला 7.97 शिफ्ट कॉमा
-12.83 ब्रॅकेट कंप्लीट. आन्सर x इज इक्वल टू 7.77. पहा हे जर रेक्टँगल करून ठेवल्यानंतर आन्सर येतोय x इज इक्वल टू 7.77 आणि y इज इक्वल टू -1.76. सो आपण हे रेक्टँगल फॉर्ममध्ये लिहून घेतले. त्याच्यानंतर आपल्याला टोटल इम्पिडन्स काढायचा आहे. टोटल इम्पिडन्स जो आहे आपण इथे काढूया. टोटल इम्पिडन्स जो आपल्याला आहे तो Z इज इक्वल टू Z1 पॅरलल Z2 प्लस Z3. आता Z इज इक्वल टू Z1 पॅरलल Z2 जो आहे तो आपला इथे आपण लिहून घेऊया. हा Z1 पॅरलल Z2 प्लस Z3 चा जो व्हॅल्यू आहे ते पहा 3 + 5J. ते आपण पुटअप करूया. 3 + 5J. सरळ ॲडिशन असल्यामुळे Z इज इक्वल टू 7.77 + 3 7.77 + 3 हे 10.77 इथे प्लस -1.76 प्लस 5 उत्तर येते प्लस 3.24 हा जेमध्ये तुमचा जो Z आला हे रेक्टँगल फॉर्ममध्ये आले. आता आपण ह्या काय करूया, ह्याला पोलर फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घेऊया. पहा शिफ्ट पोल 10.77 शिफ्ट कॉमा 3.24 ब्रॅकेट कंप्लीट. आन्सर R इज इक्वल टू 11.24 at an angle of theta is equal to 16.74 at an angle of theta is equal to 16.74. हा पोलर फॉर्म, हा रेक्टँग्युलर फॉर्म, पोलर रेक्टँग्युलर आणि पोलर हा आपला मेन इम्पिडन्स आलेला आहे. इथे आपला 50% एक्झाम्पल सॉल्व झालेला आहे. रिमेनिंग 50% आपण आता सॉल्व करूयात. चला, इम्पिडन्स आल्यानंतर आपण फाइंड टोटल करंट I अँड पॉवर फॅक्टर काढूयात. I काढत असताना V/Z हा फॉर्म्युला आहे. सो आपण काय करूया, टोटल करंट पहा I इज इक्वल टू V/Z. इथे फी जो आहे आपल्याला स्टार्टिंगला दिलेला व्हॅल्यू 230 ॲट एन अँगल ऑफ 0 डिग्री आणि Z जो आहे आपण कॅल्क्युलेट केलेला Z इथे यूज करायचा. इट मीन्स 11.24 ॲट एन अँगल ऑफ 16.74. इथून दोन्ही एकमेकाला डिवाइड असल्यामुळं आन्सर खूप सोपामध्ये येतोय. पहा 230 डिवायडेड बाय 11.24. आन्सर इज 20.46. I इज इक्वल टू 20.46 ॲट एन अँगल ऑफ पहा 0 - 16.74. पहा मायनसमध्ये येतोय -16.74. करंट जो आहे तो ॲम्पियरमध्ये असतो. चुकीचं युनिट लिहिला तर मार्क मिळत नाही. सो करंट हा ॲम्पियरमध्ये असतो, व्होल्टेज हा व्होल्टमध्ये असतो, फ्रिक्वेन्सी हर्जमध्ये असतो, पॉवर वॅटमध्ये असतो, एनर्जी
जूलमध्ये असतो. सर्वजण ह्या गोष्टी लक्षात ठेवावेत. चला, करंट आपल्याला निघालेला आहे. आता आपण पॉवर फॅक्टर काढूयात. पॉवर फॅक्टर कॉस ऑफ फाय इज इक्वल टू कॉस ऑफ फायचा व्हॅल्यू जो आहे तो 16.74. पहा, कॉस ऑफ minus 16.74, answer is 0.957. पॉवर फॅक्टर जो आहे 0.957 हा लॅगिंग पॉवर फॅक्टर आहे. लॅगिंग पॉवर फॅक्टर आहे. पॉवर फॅक्टर निघाल. त्याच्यानंतर आपण ब्रँच करंट I1 I2 हे काढूयात आणि फेजर डायग्राम काढूयात. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, या सर्किटमध्ये पहा, प्रिन्सिपल ऑफ करंट डिव्हिजन इन पॅरलल रेजिस्टर्स हे कन्सेप्ट इथे यूज करायचं आहे. हे कन्सेप्ट कसं यूज करायचा, तर आपल्याला हा I2 ब्रँचमध्ये जाणारा करंट काढायचा असेल तर I2 ब्रँचमधून जाणारा करंट काढायचा असेल तर Z1 डिवायडेड बाय Z1 प्लस Z2 इंटू टोटल I असं एक फॉर्म्युला आहे. आणि I1 काढायचं असेल तर I2 काढायचं असेल तर I1 ला वर ठेवायचा, I1 काढायचं असेल तर I2 ला वर ठेवायचा, खाली दोघांचाही बेरीज करायचा, फायनली मेन करंट पासून मल्टिप्लाय करायचं. थोडं कन्सेप्ट समजून घ्या. प्रिन्सिपल ऑफ करंट डिव्हिजन, प्रिन्सिपल ऑफ PLE, प्रिन्सिपल ऑफ करंट डिव्हिजन रूल इन पॅरलल सर्किट. ओके, पहा, आपल्याला आता I2 करंट काढायचा आहे. तर I2 करंट काढायचं असेल तर I1 इम्पिडन्स वर ठेवायचा, खाली I1 प्लस I2 घ्यायचा. हे टोटल होलला मेन करंट पासून गुणाकार करायचा. पहा, I2 काढायचं असेल तर Z1 प्लस Z2, I1 काढायचं असेल तर Z1 प्लस Z2. हा, इथं लक्ष द्या. I2 इज इक्वल टू Z2चा जो व्हॅल्यू आहे पोलर फॉर्ममध्ये पहा इथं काढून आपण ठेवले, आणि I1चे व्हॅल्यू सुद्धा आपण पोलर मधनं काढून ठेवलेला आहे. इथे व्हॅल्यू पुटअप करूया. 10 at an angle of 53.13 हा Z1चा व्हॅल्यू आहे. आता Z1 प्लस Z2 हे आपण इथं काढलोय. पहा, Z1 प्लस Z2 ह्याचा पोलर फॉर्म आले 10.04 at an angle of 5.71. हे ते यूज करूया डायरेक्टली. 10.04 at an angle of 5.71. याला टोटलला इंटू जे आपलं मेन I करंट आले पहा इथे 20.46 at an angle of -16.74. हा कन्सेप्ट इथे यूज करायचा. इथे I2 इज इक्वल टू, पहा, I2 इज इक्वल टू 10 अपॉन 10.04 हे येतोय 0.996 म्हणजे 1. ठीक आहे, 0.996.
at an angle of 53.13 divided by अपॉन असल्यामुळं -5.71. आन्सर येतोय 47.42. हा हे पूर्ण झालं. Z1 अपॉन Z1 प्लस Z2 इंटू आहे तसं 20.46 ॲट एन अँगल ऑफ -16.74. इथे हा दोन्ही रिअल व्हॅल्यूज आहेत. ह्यांचं एकमेकांचा काय होतोय गुणाकार होतोय. हा दोघांचा बेरीज किंवा वजाबाकी. इथे होते वजाबाकी. पहा I2 इज इक्वल टू सबस्ट्रॅक्शन होते. ऑल माय डिअर फ्रेंड्स लक्ष द्या. 0.996 इंटू 20.46. आन्सर इज 20.37 at an angle of 47.42 minus 16.74. Answer is 30.68. This is I2. 30.68. This is final I2. Current is always an unit ampere. ओके. आता आपण I2 काढलेला आहे. जसं आपण I2 काढलो तसंच आपल्याला काय करायचं आहे I1 काढायचं आहे. चला तर I1 साठी फॉर्म्युला थोडंसं चेंज होतोय. I1 साठी काय फॉर्म्युला होतोय लक्ष द्या. इकडे पहा. I1 is equal to Z2 divided by Z1 plus Z2 into total I. चलो I1 is equal to Z2 आपण पाहूया. Z2 is equal to 8.06 at an angle of -60.25. पहा 8.06 at an angle of -60.25 आणि याच्यानंतर Z1 प्लस Z2 आपण इथे यूज केलोय. इथं पाहत आहे 10.04 at an angle of 5.71. 10.04 at an angle of 5.71. हा आहे तुमचा Z2 अपॉन Z1 प्लस Z2 इंटू आपलं मेन आय जो आले ते लिहून घ्यायचं. मेन आय 20.46 ॲट एन अँगल ऑफ -16.74. आता आधी हे सोडून घेऊया. त्याच्यानंतर इकडं प्रोडक्ट करू. I1 इज इक्वल टू लक्ष द्या. I1 इज इक्वल टू इथे डिवाइड होतोय 8.06 डिवाइडेड बाय 10.04. आन्सर इज 0.80 at an angle of -60.25 minus of 5.71. Answer is -65.96. -65.96. त्याच्यानंतर इंटू 20.46 ॲट एन अँगल ऑफ -16.74. हे दोन्ही रिअल व्हॅल्यू आहेत. गुणाकार होतोय. पहा 0.80 इंटू 20.46. आन्सर येतोय 16.36. I1 इज इक्वल टू 16.36
at an angle of minus 65.96. इथे प्लस इंटू मायनस मायनसच होतोय, सॉरी, minus 65.96 minus of 16.74. It means answer is going on minus 82.7. minus 82.7. हे current always and AMP ampere. चला, I1 I2 टोटल I, पॉवर फॅक्टर, इम्पिडन्स ह्या सगळ्या गोष्टी इथं काढलेल्या आहे. आता आपण फेजर डायग्राम रिप्रेझेंट करूया. थोडंसं लक्ष द्या. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण आता फेजर डायग्राम रिप्रेझेंट करतोय. सॉरी, फॅक्टर डायग्राम. फेजर डायग्राम नाहीये, आपण फॅक्टर डायग्राम रिप्रेझेंट करतोय. पहा, फॅक्टर डायग्राम. फॅक्टर डायग्राम काढत असताना सुरुवातीला आपण बेसला व्होल्टेज घेतोय, जे दिलेलं व्होल्टेज आहे ते पहा. हा रेफरन्सला आपण व्होल्टेज घेतोय. व्होल्टेज आपल्याला दिले 230 व्होल्ट. 230 व्होल्ट ते 0 डिग्रीला आहे. दिलेला व्होल्टेज हा 230 व्होल्ट इथे घेतला. त्याच्यानंतर I1 I2 आणि टोटल I हा तीन गोष्टी इथे रिप्रेझेंट करायचा आहे. I1 इथे पहा, I1 minus 82.7 डिग्री आलेला आहे. थोडंसं आपण बेसिकली विचार केला तर पहा, अप्पर साईडला पॉझिटिव्ह, लोअर साईडला नेगेटिव्ह, आणि त्याच्यामध्ये सुद्धा हा 90 डिग्री असतो, वर ही 90 डिग्री असतो. त्या हिशोबाने आपण ग्राफ काढायचा. इथे -82.7 इट मीन्स नियरेस्ट ऑफ 90 डिग्री. पहा, नियरेस्ट ऑफ 90 डिग्री हा तुमचा I1 आहे. त्याचं I1 इज इक्वल टू 16.36 एम्पियर एवढं इथं आपलं करंट आहे. आणि हा डिग्री जो आहे तुमचा, पहा, हा डिग्री जो टोटल डिग्री आहे, हा डिग्री हा आहे -82.7 -82.7. आणि आपलं I2 जो आहे प्लस 30.36 आणि ते 20.37 एवढे एम्पियरनं आहे. 30.68 पहा, I2 अँगल 30.68 आणि हे I2चा व्हॅल्यू जो आहे तो 20.37 एम्पियर. आणि आपलं मेन I तो आहे, पहा, मेन I -16.74 आणि अँगल आहे -16.74 म्हणजे खाली येते. पहा, हे आपलं मेन I, हा जो अँगल आहे -16.74 आणि I इज इक्वल टू व्हॅल्यू आहे 20.46 एम्पियर. हा तुमचा फॅक्टर डायग्राम आहे. पहा, फॅक्टर डायग्राममध्ये डिफरन्स ॲक्सिसला व्होल्टेज घ्यायचा. व्होल्टेज नंतर I1 I2 आणि मेन I हा तीन गोष्टी रिप्रेझेंट करायचा आहे. आपला दिलेले एक्झाम्पल समजून घेऊया. एक्झाम्पलमध्ये पॅरलल सर्किट दिलेला आहे. पॅरलल सर्किटमध्ये पहा, हा पॅरलल सर्किट दिलेला आहे. पॅरलल सर्किटमध्ये तीन इम्पिडन्स दिलेत. इम्पिडन्स Z1, Z2 आणि Z3. त्याच्यामध्ये I1 I2 दोन ब्रँच करंट आहेत. टोटल करंट I आहे. 230 व्होल्ट 0 डिग्री आपल्याला दिलेला सप्लाय आहे. त्यातून आपल्याला काढायचं आहे I1 काढायचं, I2, मेन I, पॉवर फॅक्टर ह्या गोष्टी काढायचं असून
आपण स्टार्टिंगला इम्पिडन्स काढतोय. इम्पिडन्स 2 पॅरलल असल्यामुळे पहिला 2 पॅरलल इम्पिडन्स सॉल्व्ह करून घेतोय आणि त्याच्यामध्ये सिरीज इम्पिडन्स ॲडिशन करून घेतोय. इम्पिडन्स आल्यानंतर आपण टोटल करंट घेतोय. टोटल करंट नंतर पॉवर फॅक्टर घेतोय. पॉवर फॅक्टर झाल्यावर प्रिन्सिपल ऑफ करंट डिव्हिजन रूल वापरून I2 आणि I1 काढतोय आणि त्याच्यावर लास्टला आपण फेजर डायग्राम काढतोय. अशा तऱ्हेने 6 मार्काचा प्रश्न इथे पूर्णपणे सॉल्व्ह झालेला आहे. आपण असेच चॅनलमध्ये वेळ देऊन स्वतःचा अभ्यास पूर्ण करून घ्यावे. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, हा यूट्यूब चॅनल फक्त तुमच्या एज्युकेशन रिलेटेड आहे. आपण सर्वजण इथे वेळ द्यावा. थँक्यू.